भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण. भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. या पोथीचे पारायण करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्या खालीलप्रमाणे. 1 दिवसीय पारायण. सोमवारी 15 अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे. स्नान केल्यानंतर एकांतात पवित्रपणे बसून शिवाची पूजा करून पारायण करावे. मध्य मास भक्षण करू नये. पारायण चालू असताच 7 अध्यायानंतर घटकाभर विश्रांती घ्यावी. त्या अवधीत देह धर्म आवरावे. दूध फळे भक्षण करावीत. हात पाय तोंड स्वच्छ धुवून पुन्हा आसनस्थ व्हावे आणि पाठ पूर्ण करावा. पारायणानंतर ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा रुद्रमालेवर जप करावा. फल म्हणजे इष्टकामना पूर्ण होतील. सप्ताह पारायण पद्धती. सोमवारी 15 अध्यायांचे एक संपूर्ण पारायण करावे. रोज एक पारायण. याप्रमाणे 7 दिवस 7 पारायणे करावीत. नियम वरीलप्रमाणे. फल सर्व इष्टकामना पूर्ण होऊन गंडांतरे, रोग, मृत्यू, पाप, ऋण, दारिद्र्य, संकटे, कोडासारखे असाध्य रोग, बंधन इत्यादी टळतील. आयुष्य, धनसंतती वाढेल. तुष्टी पुष्टी मिळेल. हे सर्व मिळून शेवटी शिव सायुज्यता मिळेल. सप्ताह पारायण पद्धती 2. कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर वाहावीत व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी शंकरांना प्रसन्न करून शांती, समाधान, आनंद जी इष्टकामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. शुचिर्भूत असावे. सोमवार अध्याय 1 व अध्याय 2, मंगळवार अध्याय 3 व अध्याय 4, बुधवार अध्याय 5 व अध्याय 6, गुरुवार अध्याय 7 व अध्याय 8, शुक्रवार अध्याय 9 व अध्याय 10, शनिवार अध्याय 11 व अध्याय 12, रविवार अध्याय 13 व अध्याय 14. रविवारी रात्री 15वा अध्याय वाचला तरी चालेल, न वाचला तरी चालेल. रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य शंकराला दाखवावा व तेच अध्यापन समजावे. पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व पैसे ठेवावे. शैव संप्रदायी साधूला कमीत कमी 21 रुपये दक्षिणा व पांढरे शुभ्र वस्त्र दान द्यावे. पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल, इतरांनीही ऐकावी. रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. जमल्यास रोज जप करावा. 11वा अध्याय वाचन. फक्त 11वा अध्याय रोज 3दा वाचावा. नियम प्रथम पद्धतीत दिल्याप्रमाणे. फल आयुष्य संतती लाभेल. भक्षण, मद्यपान, ब्रह्महत्या इत्यादी महापापे नष्ट होतील. 1 सहस्त्र कपिला गायी दान केल्याचे पुण्य मिळेल. 11वा अध्याय श्रवण. 11व्या अध्यायाच्या केवळ श्रवणानेही 11 रुद्र प्रसन्न होतात आणि रुद्रपाठाचे पुण्य मिळते. 42 ओव्या पठण. ग्रंथाच्या शेवटी दिलेल्या 42 ओव्यांचे नित्यपठण केले जाते. ज्यांना वेळेअभावी वा इतर काही कारणामुळे ग्रंथपठण करता येत नाही त्यांच्यासाठी ह्या ओव्या कामी येतात. रोज सकाळी स्नान करून ह्या 42 ओव्या वाचाव्यात. फल सर्व ग्रंथाचे पठण केल्याचे पुण्य मिळते. या सर्व उपासनेत नित्य नियम पाहिजे. दुर्जनांचा संग टाळावा. चित्त शांत असावे. विकल्प धरू नये.
श्रद्धा ठेवावी, संकल्प करून पठणास प्रारंभ करावा. येत नसल्यास गुरुजींकडून संकल्प करून घ्यावा. शास्त्रोक्त पद्धतीने शिवलिंगाची वा शिवप्रतिमेची पूजा करावी. सर्व उपासना गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली व व्रतस्थ राहून करावी. शिवरात्रीचा उपवास व शिवपूजन, शिवदर्शन, त्या दिवशी शिवमंत्र जाप, शिवलीलामृत पारायण यांनी सर्व इहपर कामनापूर्ती होते व शिवसायुज्य मिळते अशी परंपरागत फलश्रुती प्रसिद्ध आहे. बेलाची पाने, पांढरी फुले, दूध, शुद्ध जल, दही, भाताचा नैवेद्य ह्या साऱ्या गोष्टी शंकराला प्रिय मानल्या जातात. त्यामुळे यांचे शिवपूजेत फार महत्त्व आहे.